शांती कॉम्प्लेक्स 10 मजल्यांची खूप जुनी इमारत. त्या इमारतीबद्दल तशा बाहेर भरपूर चर्चा आहेत, तरी देखील आज तिथे लोक राहतात. सकाळचे 10 वाजले होते. रवी टॅक्सीमधून त्याचा सामान घेऊन शांती कॉम्प्लेक्ससाठी निघाला. त्याचा शहरात हल्लीच जॉब लागला. त्याचे कुटुंब गावी होते. तसे इथे त्याचे नातेवाईक होते. तो थोडे दिवस त्यांच्या इथे राहिला सुद्धा, पण त्यांना रवीसोबत राहणं पटत नव्हतं. हे समजायला त्याला फार वेळ लागला नाही. म्हणून मग पैसे हातात येताच त्याने रूम बघून तिथे राहण्याचे ठरवले. शांती कॉम्प्लेक्समध्ये 10व्या मजल्यावर त्याला एक 1 BHK फ्लॅट फार कमी रेंटमध्ये मिळून गेला. म्हणून त्याने लगेच तो घेऊन टाकला. तो टॅक्सीतून जात असताना त्याने ड्रायव्हरला विचारलं, दादा आणखी किती टाइम लागेल? तो म्हणाला, हां हे काय 10 मिनिटात पोचू. नंतर त्याने थोडं घाबरत रवीला विचारलं, साहेब तुम्ही इथे नवीन आहे का? कारण शांती कॉम्प्लेक्समध्ये राहायला चाललेत म्हणून विचारलं. रवी म्हणाला, का असं का? तो म्हणाला, अहो असं म्हणतात की तिथं काहीतरी भुताटकी आहे. रवी म्हणाला, असं काही नाहीये, तिथे लोक राहतात कितीतरी. तो म्हणाला, हो राहतात ना, पण रात्रीचं कुणीच त्यांच्या घराबाहेर पडत नाही. आणि कसं आहे की ज्यांची ही बिल्डिंग होती ना, त्यांनी खूप कमी भावात इथली घरं विकली आणि अशा बऱ्याच गरीब लोकांनी ती घेतली आणि आता अडकून पडलेत. रवीचा या सगळ्यांवर काही फार विश्वास नव्हता. त्याला माहीत होतं अशी लोकं असतात जी स्वतःला गिराईक मिळावं, कमिशन मिळावं म्हणून असं काहीतरी करतच असतात. थोड्याच वेळात ते शांती कॉम्प्लेक्स बिल्डिंग खाली पोहोचले. रवीने सामान उतरवलं आणि बिल्डिंगच्या आतच शिरू लागला. तेवढ्यात एका वयस्कर असा वॉचमॅनने रवीला अडवलं. ओ साहेब, कुठे कुठे चालले, कोणाकडे? रवी म्हणाला, अहो काका, मी इथे 10व्या मजल्यावर रूम घेतलाय. काही दिवसापूर्वी आलो होतो रमेश शेठसोबत. ते वॉचमॅन म्हणाले, हां हां ठीक आहे, एंट्री करून जावा. आणि हो, रात्रीचं 8च्या आधी यायचं, नाहीतर मी गेट लावून घेईल. मग तुम्हाला गेट उघडता येणार नाही. रवी मनात म्हणाला, बिल्डिंग आहे की हॉस्टेल? तो हसून निघाला आणि रूममध्ये आला. रूम खूप सुंदर होती. रूम ओनरचं बरंच सामान तिथे होतं, त्यामुळे त्याला काही वेगळं सामान घ्यावं लागलं नाही. त्याला रूम आवडली. ऑफिसपासून सुद्धा जवळ होती. त्याला आता बरंच सोयीचं झालं म्हणून तो खुश होता. आता 15 दिवस होऊन गेले त्याला तिथे राहताना. त्यांनी घरी सुद्धा कळवलं. आता तो इथे पूर्णपणे सेट झाला. दिवस मस्त जात होते. काही दिवसांनी त्यांच्या कंपनीला चांगला प्रॉफिट झाला म्हणून ऑफिसमध्ये पार्टी ठेवली. रवीने पार्टीला जाण्याआधी वॉचमॅन काकांना सांगायला गेला, काका, आज माझ्या ऑफिसची पार्टी आहे, तर मला थोडासा उशीर होईल, तर प्लीज गेट ओपन ठेवताल का? मी आलो की बंद करीन. ते म्हणाले, मी असं गेट ओपन नाही ठेवू शकत. तुम्ही एक काम करा, आले की मला कॉल करा, मी पटकन गेट उघडून देईन. पण हो, जास्तच उशीर करू नका. 12च्या आधी या, मी हात जोडतो. रवीला वाटलं त्यानं झोप मोड करून रात्रीचं उठायला नको म्हणून ते असं बोलतायत. असा विचार करून तो निघाला. पार्टीमध्ये त्याने मस्त एन्जॉय केला आणि थोडं ड्रिंक सुद्धा केलं. पार्टी खूप उशिरापर्यंत चालली. त्याचा एका ऑफिसच्या मित्राने त्याला त्याच्या बिल्डिंगखाली सोडलं. गेट बंद होतं. त्याने वॉचमॅन काकांना हाक मारली. ते बाहेरच आले नाहीत. त्याने कॉल केला तर फोन बंद लागत होता. त्याला समजत नव्हतं काय करावं. त्याने गेटला थोडं हलवलं तर गेट आपोआप ओपन झालं. त्याला वाटलं काकांनीच उशीर झाला म्हणून ओपन ठेवून गेले असतील. तो आता आला आणि त्याने गेट आतामधून बंद केलं आणि लिफ्टमध्ये घुसला आणि 10 नंबरचं बटन दाबलं. लिफ्ट वर जाऊ लागली आणि अचानक थांबली. रवीने बाहेर येऊन पाहिलं तर 13वा फ्लोर होता. तो परत लिफ्टमध्ये आला आणि 10 नंबरचं बटन दाबलं. लिफ्टचा दरवाजा बंद झाला आणि त्याच्या लक्षात आलं की बिल्डिंग तर 10 फ्लोअरची आहे, मग 13व्या फ्लोअरवर कशी थांबली? त्याला वाटलं त्याने ड्रिंक केली म्हणून त्याला भास होत आहे. पुन्हा लिफ्ट थांबली. दरवाजा उघडला. तो बाहेर आला तर पुन्हा 13वा फ्लोअर. त्याचं डोकं चक्रावलं. त्याला काही समजत नव्हतं. तो नशेत आहे का हे खरं घडतंय? तो पुन्हा लिफ्टकडे धावला. त्याने ग्राउंड फ्लोअरचं बटन दाबलं. लिफ्टचा दरवाजा बंद झाला आणि पुन्हा उघडला तेव्हा 13व्या फ्लोअरवर होता. त्याला काही समजत नव्हतं. तो बाहेर आला आणि पायऱ्यांनी उतरण्याचा प्रयत्न करू लागला. पायऱ्या उतरून पण तो पुन्हा त्याच फ्लोअरवर पोहोचला. तो मदतीसाठी जोरजोरात ओरडत होता, पण कुणाचा दरवाजा उघडत नव्हता. तो पायऱ्यांवर बसून रडू लागला. तेवढ्यात वरून कुणाची तरी चालण्याचा आवाज येऊ लागला. तू हळूच उठून उभा राहिला. तसा त्याला आवाज आला, प्रकाश, तू आहेस का बेटा? आलास का तू? ये ये माझ्याजवळ, ये ना. हळूहळू तो नाजूक वाटणारा आवाज भयानक झाला आणि मध्येच एक जोरदार किंकाळी ऐकू आली. तसा रवी पुन्हा जीव एकवटून पायऱ्यांनी धावू लागला. त्याच्या मागून रडण्याची, किंकाळीचे आवाज येतच होते. प्रकाश, नको रे असं करू. तुझा बाबाची आठवण आहे ही. रवीला काही सुचत नव्हतं. तो थकला होता. तो 2 मिनिटं थांबला. त्याला दम लागला होता. पुन्हा वरच्या बाजूच्या पायरीवर एक सावली त्याला दिसली आणि पुन्हा तोच आवाज, प्रकाश. रवी घाबरला आणि त्याने हनुमान चालीसा म्हणायला सुरुवात केली. जय हनुमान ज्ञान गुण सागर. तसा किंकाळीचा आवाज येऊ लागला आणि रवी धावत धावत हनुमान चालीसा बोलू लागला आणि मध्येच एका ठिकाणी चक्कर येऊन पडला. सकाळी वॉचमॅन काकांनी गेट उघडलं
रवी गेटच्या बाहेर पडला होता. त्यांनी रवीला उठवण्याचा खूप प्रयत्न केला. मग थोडं पाणी घेऊन त्यांनी रवीच्या चेहऱ्यावर मारलं. तसा तो घाबरून नाही नाही असं ओरडत उठला. तो खूप घाबरला होता. त्याने नीट डोळे उघडून पाहिलं तर तो गेटच्या बाहेर जमिनीवर होता. त्याच्यासमोर वॉचमॅन काका होते. मी इथे कसा? मी तर आत होतो. मी इथे कसा काय आलो? तो म्हणाला, काका. काका म्हणाले, नाही, मी आत्ता जेव्हा गेट उघडलं तेव्हा तुम्ही अशा अवस्थेत पडला होतात आणि मी रोज आतून गेट लावून झोपतो. तो म्हणाला, कसं शक्य आहे? मी स्वतः गेट उघडलं आणि तिथे मी 13व्या फ्लोअरवर होतो आणि तिथे ते कुणीतरी प्रकाश बोलत होतं. काय होतं ते? खरं होतं? काय होतं? रवीला काही सुचत नव्हतं. तो डोकं धरून जमिनीवरच बसला होता. वॉचमॅन काका म्हणाले, प्रकाश? मालक? मी म्हणालो होतो ना 12च्या आधी या, उशीर करू नका. नशीब काही झालं नाही असं बोलून ते निघाले. रवी मात्र शांत होता. त्याला समजत नव्हतं हे जे घडलं ते स्वप्न होतं की सत्य. रवी उठून त्याचा रूममध्ये जातो. त्या रात्रीच्या घटनेनंतर तो पूर्णपणे हादरून गेला होता. त्याच्या कानात सतत तोच आवाज फिरत होता. त्याला समजत नव्हतं जे पाहिलं ते सत्य होतं की कल्पना. त्याने ठरवलं की तोही रूम सोडून देईल. पण प्रॉब्लेम असा होता की त्याने त्याचे सगळे पैसे डिपॉझिट म्हणून दिले होते. ऑफिसमध्येही त्याचं लक्ष लागत नव्हतं. त्याला सतत असं वाटायचं की कोणीतरी त्याच्या मागे उभा आहे. त्याने वैतागून 2 दिवस सुट्टी टाकली आणि घरीच थांबला. दुपारी रवी बिल्डिंगच्या खाली असलेल्या एका छोट्या चहाच्या टपरीवर गेला. तिथे एक जुना रहिवासी बसलेले दिसले. रवीने हळूच त्यांना विचारलं, काका, या बिल्डिंगमध्ये प्रकाश नावाचा कोणी राहायचा का? काकांच्या हातातला चहाचा कप ओठांना न लावताच थांबला. त्यांनी आजूबाजूला पाहिलं आणि हळू आवाजात म्हणाले, बाळा, तो विषय न काढलेलाच बरा. रवी म्हणाला, का? असं काय घडले तिथे नेमकं? प्लीज सांगा ना. काका सांगू लागले, 15 वर्षापूर्वी या बिल्डिंगचा मालकाचा मुलगा प्रकाश 10व्या मजल्यावरून खाली पडला होता. लोकांचं म्हणणं आहे की त्याने आत्महत्या केली, पण त्याची आई म्हणायची की त्याला कोणीतरी ओढत वर नेलं होतं. त्या बिल्डिंगला तेव्हा 13 मजले बांधायचे होते, पण प्रकाशच्या मृत्यूनंतर काम थांबलं आणि वरचे मजले पाडून टाकले. पण आजही रात्रीच्या वेळी त्या हवेत विरघळलेल्या मजल्यांचा आभास होतो. तिथे सहसा कोणी राहत नाही. जे राहतात ते कसे राहतात देवालाच माहीत. त्या बिल्डिंगचा वॉचमन पण होता त्यावेळी, तरीही इतकी वर्ष झालं कसा तो पण इथे टिकून आहे काय माहीत. हे ऐकून रवीच्या मनात विचार आला, या बिल्डिंगचं काय रहस्य आहे ते आता मी बघणारच आहे. कारण असं तर मी राहू शकत नाही इथे, नाहीतर मला वेळ लागेल. तो तिथून उठून थेट वॉचमन काकांकडे गेले आणि त्यांना डायरेक्टच विचारलं, काका, हे प्रकाश नेमके कोण आहेत आणि काय कहाणी आहे इथली? हे ऐकून ते थोडे घाबरले आणि म्हणाले, रवी, तू माझा मुलासारखा आहेस. तुला जर सुखी राहायचं असेल तर इथून जा, नको राहू इथे. शापित आहे ही बिल्डिंग. इथे अडकणार पुन्हा कधी बाहेर पडत नाही. रवी म्हणाला, काका, मी आहे ना तुमचा मुलासारखा. मग प्लीज मला सांगा हे काय चालू आहे इथे नेमकं. मला सगळ्यांनाच इथून बाहेर काढायचं आहे, त्यामुळे प्लीज माझी मदत करा. मला समजलंय त्या रात्री जे काही झालं माझ्यासोबत, तो भास, स्वप्न यातलं काही नव्हतं, ते सत्य होतं. असं म्हणून तो मान खाली करून उभा राहिला. काकांनी त्याचा खांद्यावर हात ठेवत म्हणाले, सांगतो. 15 वर्षापूर्वी प्रकाश मालक त्याचा आईवडिलांबरोबर इथे राहायचे. प्रकाश मालक लहान होते तेव्हा त्यांचे वडिलांनी फार आवडीने आणि कष्टाने ही जागा घेतली आणि इथे त्यांचं घर बांधलं. पण त्यांच्या या सुखाला कोणाची तरी नजर लागावी असं झालं. प्रकाश मालकांचे वडील अचानक हृदयविकाराच्या झटक्याने गेले आणि नंतर एका बिल्डरची नजर या जागेवर पडली. जागा मोठी आणि मोक्याची आहे हे पाहून त्यांनी प्रकाश मालकांना पैशाची आमिष दाखवली. तसाच इथे 13व्या मजल्यावरचे 4ही फ्लॅट देऊ असं डील केलं. त्यांना ते आवडलं, पण मालकीणबाईंना ते आवडलं नाही. त्यांचं म्हणणं होतं की इथे मोठ्या साहेबांच्या आठवणी आहेत. पण प्रकाश मालकांनी ऐकलं नाही. जे करायचं तेच केलं. 10 मजलीची बिल्डिंग पूर्ण झाली. 11वा 12वा मजलाही झाला. पण 13व्या मजल्याच्या वेळी काही अडचणींमुळे तो बांधता आला नाही आणि 11वा आणि 12वा मजलाही तोडावा लागला. प्रकाश मालकांनी याचा जाब विचारला तर बिल्डर त्याच्या शब्दावरून फिरला. पैसेही पूर्ण दिले नाहीत. मालकांनी त्याला पोलीस केस करण्याची धमकी पण दिली. नंतर काही दिवसांनी मालकांनी अचानक 10व्या मजल्याच्या वर जाऊन तिथून उडी मारून आत्महत्या केली. बाईसाहेबांना ते ऐकून धक्काच बसला आणि त्यांचा डोक्यावर परिणाम झाला. त्या वेड्यासारखी बडबड करत राहायच्या. त्याला ओढत नेलं, तो स्वतःहून नाही गेला, पण कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नव्हतं. आणि काही महिन्यातच त्याही गेल्या. डोळे पुसत काकांनी घडलेला प्रसंग रवीला सांगितला. ते म्हणाले, त्यानंतर बरेच लोक इथे राहायला आले, पण सगळ्यांना इथे काही ना काही अनुभव येत गेले. त्यामुळे या जागेबद्दल बऱ्याच गोष्टी पसरत गेल्या.
मीही बरेचदा इथे वेगवेगळे आवाज ऐकलेत, भास, सावल्या, सगळं अनुभवलं. रवी म्हणाला, मग तरीही तुम्ही इथे का राहताय? काका हसले आणि म्हणाले, तुमच्यासारख्या काही लोकांसाठी, ज्यांना कितीही सांगा समोर खड्डा आहे, तरीही त्यांना स्वतः त्या खड्ड्यात उडी मारून बघायचं असतं काय आहे ते. तसं माळकीणबाईंना पाहिल्याच आणि काही अनुभवल्याचं सगळेच सांगतात. पण मला माहीत आहे त्यांनी कधी कोणासोबत काहीच चुकीचं केलं नाही. उलट चुकीचं त्यांच्यासोबत झालं, असं म्हणत काका रडू लागले. रवीने त्यांना शांत केलं आणि समजावून पुन्हा रूममध्ये आला. त्याला ही सगळी कहाणी ऐकून प्रकाश आणि त्याच्या आईसाठी वाईट वाटू लागलं. रवी रूममध्ये आला खरा, पण काकांनी सांगितलेली गोष्ट त्याच्या मनात घर करून बसली होती. त्याला राहून राहून एकच प्रश्न सतावत होता. वॉचमन त्या काका रात्री 15 रवीला वर्षांपासून झोप इथे लागली कसे नाही. टिकून आहेत? अचानक त्याला जाणवलं की त्याच्या बेडखाली काहीतरी घासल्याचा आवाज येतोय. त्याने खाली वाकून पाहिलं तर तिथे एक जुनी गंजलेली चावी पडली होती. त्या चावीवर 1304 असं लिहिलं होतं, पण बिल्डिंगमध्ये तर 10च मजले होते. रवीचा ताबा सुटला. तो धावत घराबाहेर पडला, लिफ्टपाशी गेला आणि त्याने पाहिलं तर लिफ्टचं बटन पॅनल बदललेलं होतं. तिथे 10च्या वर 11, 12 आणि 13 असे कोडीव बटन दिसत होते. त्याने 13 नंबरचं बटन दाबलं. लिफ्ट वर गेली आणि टिंग असा आवाज होऊन दरवाजा उघडला. समोरचं दृश्य पाहून रवी कोठून गेला. तो 13वा मजला अस्तित्वात होता, पण तो सिमेंटचा नव्हता. तो रक्तामासाच्या भिंतींसारखा दिसत होता. तिथे समोर एक म्हातारी स्त्री खुर्चीवर बसली होती आणि तिच्यासमोर पाठमोरी एक व्यक्ती उभी होती. प्रकाश, आलास तू? ती म्हणाली. ती पाठमोरी व्यक्ती वळली आणि रवीच्या पायाखालची जमीनच सरकली. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून स्वतः रवी होता. रवीला काहीच समजेना. तो स्वतःलाच समोर कसं काय बघू शकतो? इतक्यात मागून वॉचमॅन काकांचा आवाज आला. रवीने मागे वळून पाहिलं तर काका तिथे उभे होते, पण त्यांच्या अंगावरचे कपडे आता पोलीस युनिफॉर्म होता. काका थंड आवाजात म्हणाले, रवी, तू खरंच विसरलास का? 15 वर्षांपूर्वी जेव्हा बिल्डरने फसवणूक केली तेव्हा प्रकाशने, म्हणजेच तू, आत्महत्या केली नव्हतीस. बिल्डरच्या माणसांनी तुला 10व्या मजल्यावरून खाली फेकलं होतं. रवी ओरडला, नाही, मी रवी आहे, मी जॉबसाठी इथे आलोय. वॉचमन काका हसले. दरवेळी तू असाच स्मृतिभ्रंश झाल्यासारखा वागतोस. तू स्वतःला रवी समजून या बिल्डिंगमध्ये भाड्याने येतोस, ही कथा ऐकतोस आणि पुन्हा 13व्या मजल्यावर पोहोचतोस. ही तुझी शिक्षा आहे की तुझी माया, हे आम्हालाही कळलं नाही. तू मेलेला नाहीयेस प्रकाश, तू फक्त या बिल्डिंगमध्ये अडकलेला आहेस. आणि रवी, तो आला होता इथे राहायला. त्याची आणि तुझी खूप चांगली मैत्री होती. अगदी सख्ख्या भावासारखे राहायचे तुम्ही. तुला आठवतं, तू त्या रात्री त्या बिल्डरच्या विरोधातले कागदपत्र घेऊन माशाकडे आला होतास. मी तुझा वडिलांचा खूप जुना मित्र, म्हणून मी तुझी मदत करत होतो. आणि त्याच वेळी आपल्याला रवीचा कॉल आला. बिल्डरची माणसं आईला मारण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आपण तिथे पोहोचेपर्यंत त्यांनी रवीला मारून टाकलं आणि नंतर तुला आणि मलाही मारून टाकलं. तुझा त्रास देण्यासाठी आई जिवंतच ठेवलं. तुझी वाट बघत ती सुद्धा मरून गेली आणि ती सुद्धा या चक्रव्यूहात अडकली. मी होईल तेवढ्या वेळा तुला इथून जायला सांगतो, पण नेहमी हेच होतं. रवीला काहीच समजत नव्हतं, हे काय खरं आणि काय खोटं. रवीने स्वतःचे हात पाहिले तर ते पारदर्शक होऊ लागले होते. त्याने खिडकीतून खाली पाहिलं तर त्याला चहाच्या टपरीवर एक तरुण मुलगा टॅक्सीतून उतरताना दिसला. तो नवा रवी होता. वर 13व्या मजल्यावर रवी आता प्रकाश बनून आपल्या आईच्या पायापाशी बसला होता, पुन्हा रवी बनून परत येण्याची वाट पाहत. शांती कॉम्प्लेक्समध्ये कोणीच नवीन येत नव्हतं. तिथे फक्त जुनेच आत्मे नवीन चेहरे घेऊन पुन्हा पुन्हा तीच वेदना जगत होते. वॉचमन काकांनी गेट बंद केलं आणि पुन्हा एकदा जुन्या वॉचमनच्या कपड्यात खाली गेले. गेटवर उभं राहून त्यांनी वर आभासी 13वे मजल्याकडे पाहिलं आणि त्यांच्या ओठांवर एक वेगळीच गूढ स्माईल होती.